आता बातमी आहे पुण्यातून 2 महिन्यानंतर सुद्धा शनिवार वाड्याच्या भिंतीची डागडुजी ही झालेली नाही। त्यामुळे पर्यटकांना जीव धोक्यात घालून शनिवार वाडा पाहावा लागतोय। काही दिवसांपूर्वी शनिवार वाड्याच्या भिंतीचा काही भाग हा कोसळला होता। याच भिंतीवर गोल फिरून पर्यटक शनिवार वाडा पाहतायत। त्यामुळे आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय कशा पद्धतीने पर्यटकांना आपला जीव मुठीत धरावा लागतोय आणि साम टीव्हीवर याचीच एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहू शकतो। पुण्यातील हा शनिवार वाडा पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात, मात्र 2 महिने झाले तरी सुद्धा शनिवार वाड्याच्या भिंतीची अजूनही डागडुजी झालेली नाहीये। त्यामुळे पर्यटकांना आपला जीव धोक्यात घालावा लागतोय आणि शनिवार वाडा पाहावा लागतोय। पावसाळ्याचा काळ आहे, जोरदार पाऊस बऱ्याचदा पुण्यामध्ये होत असतो आणि या अनुषंगाने खरं तर त्या भिंतीचं काम लवकर होणं गरजेचं होतं। मात्र काही दिवसांपूर्वी शनिवार वाड्याच्या भिंतीचा काही भाग कोसळला सुद्धा होता। आता याच भिंतीवर गोल फिरवून पर्यटक शनिवार वाडा अजूनही पाहतायत, मात्र प्रशासनाला कधी जाग येणार हाच सवाल आता इथे उपस्थित होतोय। पुण्यातली आपण महत्त्वाची दृश्य पाहतोय। शनिवार वाड्याच्या भिंतीची अजूनही डागडुजी झालेली नाहीये। पर्यटकांना आपला जीव धोक्यात घालून शनिवार वाडा हा पाहावा लागतोय आणि काही दिवसांपूर्वीच आपण जसं पाहिलं होतं शनिवार वाड्याची भिंतीचा काही भागही कोसळला होता। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आवाड यांच्याकडनं। सागर, आता प्रश्न उरतोय प्रशासनाला जाग कधी येणार? कारण प्रशासनाला शनिवार वाड्याची काही भिंतीचा भाग कोसळला, अजून 2 महिने झाले तरीही काम पूर्ण झालेलं नाहीये। नेमकं प्रशासनाला अडथळे कुठे येत आहेत? हे काम पूर्ण का होत नाहीये? नक्की अवकाळी पावसाचा फटका जो आहे तो शनिवार वाड्याला बसला होता आणि त्या ठिकाणी असणारे एक मोठं झाड जे आहे ते शनिवार वाड्याच्या भिंतीवरती पडलेलं होतं। या घटनेला 2 महिने पूर्ण झालेले आहेत। शनिवार वाडा हा पुरातत्व विभागाकडे आहे, त्यामुळे अजूनही या भिंतीची डागडुजी जी आहे केली गेली नाहीये। या संदर्भात पाठपुरावा केला गेलाय। 2 महिन्यानंतर अजूनही शनिवार वाड्याच्या भोवती मोठमोठी झाडं आहेत। जर वादळ वाऱ्यासह मोठे पाऊस झाले किंवा झाडं जर पडली तर अजूनही मोठा फटका शनिवार वाड्याला। धन्यवाद सागर, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर प्रशासनाला जाग कधी येते हे पाहणं महत्त्वाचं असेल।